कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर. माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत. 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार. तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व रुग्णालयांना नोटीस. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. बोले चित्रपटामुळे पुन्हा जातीयवाद वाढू शकतो. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा आक्षेप. चित्रपट एकतर्फी नको. ब्राह्मण समाजानं केलेली मदतही चित्रपटात दाखवावी अशी मागणी. भैयाना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर मनसेचा इशारा. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. मुक्या भोसलेची बायको तेजू भोसले नातेवाईकांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला. घरावरील कारवाईनंतर पुनर्वसनासंदर्भात अजितदादांची भेट घेतली. मराठवाड्यात अल्पवयीन मुलींना फसवणारी टोळी कार्यरत. लहान मुलींना प्रेमात पाडून संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना. अंजली दमानी यांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे चौकशीची मागणी. अमेरिकेने चीनला दिलेला अल्टिमेटम संपला. चीनने अतिरिक्त 34% आयात शुल्क न हटवल्यास अतिरिक्त 50% शुल्क अमेरिका लावणार. डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. टॅरिफ ब्लॅकमेलला चीन घाबरणार नाही. चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय. संबंध सुधारण्यावर ही भर. आज भारतीय शेअर मार्केट सावरला. सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550च्या वर. निफ्टीतही 50 दिवसांचा उच्चांक. यूएस इक्वी इंडेक्स फ्युचर्समध्येही वाढ. कुणाल कामराच्या गुन्हे रद्दच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी. तर कामरा मुंबईत आल्यावर त्याचं स्वागत करावंच लागेल. शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा. निलेश ओझांची वक्तव्य चुकीची. माध्यमातील अपलोड झालेली ओझांची विधानं हटवा. मुंबई हायकोर्टाने वकील निलेश ओझा यांना फटकारलं. 29 एप्रिलला ओझांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकार आरोपी, मग तपास कसा करणार. एसआयटी नेमा. अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची मागणी. औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार. वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत. पंढरपुरातील चाचणी यशस्वी. प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर होणार. टीव्ही9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून या खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.